काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार होतं। राहुल गांधींविरोधातील वक्तव्याप्रकरणी हे आंदोलन केले जाणार होतं, मात्र आंदोलन करण्याआधीच या काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संजय गायकवाडांची आमदारकी रद्द करण्याची ही मागणी आंदोलकांनी मला श्वास येत नाही। हे बघा तुम्ही हे लाडकी बहीणच्या अटक करा देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो। वर्षाताई संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं, वर्षाताई संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद मुर्दाबाद अनिल बोंडे मुर्दाबाद 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 अनिल बोंडे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। कैसा हो राहुल गांधी जैसा हो। मुंबई कांग्रेस मुंबई कांग्रेस। पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं, पोलिसांनी गाड्या रोखल्या, पोलिसांनी बसमध्ये बसलेल्या लोकांना पण तपासण्याचं काम केलं। या ठिकाणी आम्ही पोहोचू नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेड लावले। आज भाजपचे कार्यकर्ते आतमध्ये बसलेले, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने पण इथे येऊ दिलं नाही। आम्ही बसलो तर आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मारलं, कार्यकर्त्यांना फटफटत नेलं। ही कुठली परंपरा आहे? आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने ते आलो। काय सांगायला आलो? जननायक आदरणीय राहुल गांधीजी हे भारताला जोडण्यासाठी प्रयत्न करते, सगळ्यांमध्ये प्रेमाचा मेसेज घेऊन चाललेले आहेत। पण दुर्दैवाने संजय गायकवाड, अनिल बोंडे, संजय गायकवाडांबद्दल बोलायचं झालं तर ते वारकरी संप्रदायाबद्दल बोलणार, ते शेतकऱ्यांबद्दल बोलणार, महिलांबद्दल अपशब्द इस्तेमाल करणार वापरणार। आणि आता ते राहुल गांधी बोलायला लागले, ते त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून गुंडशाही करण्याचं काम करतात, लोकांना मारण्याचं काम करतात। पण दुर्दैवाने त्यांना अटक करायला पाहिजे, त्यांना थांबवायला पाहिजे, त्यांना डिसमिस करायला पाहिजे, पण ते न करता स्पीकरांनी आम्हाला इथे थांबवलेले। जो माणूस वारकऱ्यांबद्दल बोलतो, जो महिलांबद्दल बोलतो, जो लोकांना मारतो, जो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो, विरुद्ध बोलण्याचं काम करतो, जो तलवारीने केक कापतो, तो आमदारांना फसवण्याचं काम हे करतायत।